ती कोणती? आणि ती म्हणे माझ्या नजर एका गरीब शेतकऱ्याची मीनाक्षी नावाची मुलगी कैद मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो परत ती माझ्या प्रेमाची कदर करत नाही तिचे मन बोल राजीदार एवढं तुझे काम सरकार तिची तुम्ही मुळी चिंता करू नका ती मीनाक्षी काही दिवसात तुमच्या भोवती विचार घालायला लागेल त्या ठिकाणी मीनाक्षी कैद आहे त्या ठिकाणी मीनाक्षी कैद आहे ते महिलेला घेऊन जा मोठा कोण कर मोठा कोण मोठा तू ना मला लहानाचा पहिला मान तिकडं तिकडं नाही जमल जमल तुझ्या तिकडं जाणार बघ तू बारक्या बघ ना एवढ्या मोठ्या वडलं तिकडनं परत जा काय समजत नाही आता दुसऱ्या अँगलनी बघ ये महिना पिंजरा बनाया ताला लगाया चांदी का थांबा तालाय ना ताला काय तर बोललो ना ताला लावा आपल्याला काही जमत नाही इकडे उगाच ताला बिला करताय बघा काय हल्ली काय बघा अरे हल्ली पण आता काय उचलून नाही बसायची काय बोलतो आपल्या जमत नाही गावा तिकडे ताला बिला लावतायत आता मी बघ बघा ना यांना कैद करून त्यांची विल्हेवाट आणण्याचा प्रयत्न तो महामंत्री करत आहे. बाबांचा एक खून झाला, दादाही येऊ शकला नाही. देवा परमेश्वरा मी काय करू? ताई साहेब या महिना ताई साहेबांची चांगली सेवा करते तो हवी राजा आता ते महामंत्रीच आहेत आणि युवराजी त्यांच्या कैदेत आहेत आणि तुमचे भाऊ तुम्हाला सोडवण्यासाठी कसे बरे येणार म्हणून म्हणते त्या महामंत्र्याच्या गळ्यात वरमाळा घालून मोकळी व्हा आणि हो ही संधी जाऊ देऊ नका. राक्षस की राक्षस जा चालते हो नाही राक्षी दादा आणि या स्त्रीवेशात हो बाबांना वचन दिलंय की तुझी सुटका करून त्या महामंत्र्यांनी केलेल्या पापाचं प्रायचित्त देईन म्हणून. पण त्या स्त्रीवेशात का? अगं या राज्यात प्रवेश करायचा म्हणजे खूप मोठं धोक्याचं होतं आणि म्हणूनच स्त्रीवेश करून महिना अशी तर काम करतोय राजवाडा. पण तू एकट्या त्या शैतानाशी कसा सामना करणार? अगं मी एकटाच नाही, माझ्या पाठीशी बाबांचा आशीर्वाद, चंडीमातेची कृपा आणि तुझ्यासारख्या बहिणीचं प्रेम, आणखी काय पाहिजे मला? युवराजांची मदत मिळाली पण ते नराधमाच्या कैदेत आहे. ठाऊक आहे मला, म्हणूनच प्रथमतः मी युवराजांची सुटका करेन म्हणजे त्या महामंत्र्यावर हल्ला करण्यास आम्हाला दोघांनाही सोपं जाईल. होय दादा, माझ्या प्राणापेक्षा युवराजांचा प्राण लाख मोलाचा आहे. तुझ्या कामगिरी यशस्वी हो त्या महामंत्र्याला कळण्याआधी मला इथून निघायला हवं, पण तू स्वतःची काळजी घे, येतो मी. ठीक आहे.
वैरी प्रताप आज आमचा कैदे याला माझ्यासाठी गेली 20 वर्ष रात्र काढली माझ्या मनकडे पाडून काटा आज आमचा कैदे म्हणत खुश महामंत्री आज आपल्या खुशीने मलाही खुशी होत आहे पण काय महामंत्री ती कार्टी मीनाक्षी आपल्या अक्षर अजून तयार नाही त्याचं काय अरे हो तसं महिन्याला फारसे यश आले दिसत नाही परंतु यामध्ये दुसरा मार्ग दिसतो का आपला मार्ग सापडला म्हणते आणि तो कोणता महामंत्री मीनाक्षी त्या कार्टी प्रतापवर जेव्हा बंद करते तेव्हा तिच्या डोळे देखत तर तो छळ करूया आणि तिला आपल्या शिवा करण्यास मागवावी आणि ती कबूल झाल्यानंतर आपल्या मार्गातील प्रताप याचा कायमचा काटा नष्ट करून आम्ही या रत्नागिरीचे राजे होणार ठीक आहे त्या महिन्याला नाच गाण्यासाठी हजर करा अशी आपली इच्छा जा ती म्हणजे नांदून घेऊन या त्या छळाचा पुरेपूर बदला घेणार आहे तुझा बदला गेला सध्या देवदत्त ठीक आहे आज आम्ही खूप खुश होईल्यांदाच कारण आमच्या मनोकामना लवकरच पूर्ण होणार तरी या क्षणी तुझे नाचगाण्या होते ठीक आहे हे नाचायचा 1 मिनिट 2 मिनिट थांब मी आलो काय काय बोलला तू आपण समजलं काय ना खाता आहे ना कोणाला कोणाला शाही वाटत पाहिजे तर द्या अरे तुला आपला नाही म्हणायला पाहिजे तुला आपला नाही बोललो की असू दे संपल गेम काय नाही शांत्या पुचपुचीत घे मला काय आता हे कॉकटेल झालं पियाचं कसं मला तेवढा पुचपुचीत देतोस हो ऐकलो चौकात थोडी नाचायचं आहे ना थोडी थोडी पिया थोडं नाचायचं आहे ना वाजू वाजू तुझ्या पाचाला की नाही वाजू वाजव वाजवा बघ तो बघ बसंती के बारे में बोल रहा है महाराज सुना पूर्ण होणार आम्ही या रत्नागिरीचे राजे होणार तरी आनंदात नाच नाच बरे नाच नाच तू पण नाच
अरे बायकोन धावला नाही. कशाला धोवल? मग रात्री गेले ते कुठे होते? वाड्यात की काय? समजलं वाटतं तुला? वाड्यात काय गलपाटलं? कोण शिकलो? पानाशी काढतो. बस झालं. परमलताई परमलता असू दे. मी काय म्हणतो का काल ती होती ती कोण होती सांग. ती नाही तो होता तो होता. मी पियाला असलो ना तरी माझी बुद्धी तेज असते. काय तेज कधी वाटत जाऊते? तेच नाही रे चांगली असते. चांगली असते. ती होती सांग ना मला. ती नाही तो होता तो होता मॅग. असू दे सांग आता कोण होता तो सांग. मी ऐकलं की तो मीनाक्षीचा भाऊ देवदत्त होता. मग तू इथे कशा आलेला? करायचं बघ. आता समजलं काय तुला? मला माहित होता. देवदत्त यांच्या जन्मातून मुक्त करण्यासाठी होता. देवदत्त आला होता इथं. सांगतोस काय? सेनापती ह्याच मार्गाने येतायत. मी विचारतील देवदत्त भेटला का? देवदत्त भेटला का? काय सांगायचं? काय देवदत्त राज्य सोडून पळाले. देवदत्त राज्य सोडून पळाले. हा मुलांनो शुद्ध बोला कावळा पाळा. काय मुलांनो शुद्ध बोला कावळा पाळा. देव समोरच्या भेटला का कुठे? काटा ना इथं ग्रुपला होता. आहे का बायकोन बोला काय काय बोलले तरी करणार आहे का? अबे गाव टाल मरे काय कुठाय ठेवतात? शोधा शोधा. तू मला काय ओळखणार? प्रधान होण्याच्या नशेत टिकून जाणारा नराधमा. पण तू इथे काय करतो? शिकार पळाले बाजूला हरामखोर देवदत्त निसटल्या राज्यातून. आज मी तर आज तो माझ्या जीवन सुद्धा नाही. पण हो तुझी असं नाही. अरे ज्याच्या शोधात तू आलाय तोच मी. जागर शेतकऱ्याचा मुलगा देवदत्त म्हणतात मला. देवदत्त तू मीच टाकावाच आमच्या विश्वास ठेवून राजा केला आणि आमचा विश्वासघातकी मी नाही. विश्वासघातकी तुम्ही. महाराजांचा कुशल राजकुमार प्रतापला कैद केलं. राज्याचा मुकुट चिरी करून मला नराधमा धिक्कार असं तुमचा. देवदत्त जीवन आवर घाल नाहीतर चिटाकी चिडवण नाही करतो पण सेनापती कोल्ह्यानं वाघाचा खात्र पाहून वाघ जरी प्रवेश केला तर तिची कुई जोडीत लपणार. देवदत्त कोल्याची पद्धत आम्हाला पटलं नको. नाहीतर त्याच लायकीचे आहेत तुम्ही. बस खूप झालं. तू तरी बसेल तर मी तरी पाहूया कोण मरतो आणि कोण जगतो. तिच्या अंगात सामर्थ्य असेल तर मार्गातला एक काट संपला. आता राहिला तो महामंत्री. त्याचा एकदा शेवट केला म्हणजे आमचा क्षमा करावा. आमचं चुकलं. अरे माझा दुश्मन म्हणजे तुम्ही नाही तो महामंत्री आहे. आणि त्याचा शेवट करण्यासाठी मी हा राजवाड्यात प्रवेश केलाय. आम्हाला पण वाटतंय युवराजाची सुटका होईल. पण आम्ही करणार काय? आम्ही त्यांच्या हुकमाचे सारथी. शिपाई युवराजाची सुटका करण्यासाठी मला तुमची दोघांची मदत हवी. आम्ही युवराजासाठी प्राण्याची बाजी लावण्यास तयार आहोत. मग ठीक आहे. उद्या सूर्योदय होण्यापूर्वीच आपण युवराजाची सुटका करू. चला लवकर. महामंत्री आणि सेनापती यांच्या कुटील फळावरील म्हणून आमच्याच बाजूच्या गाडी तर होणार नाही ना. निराश होऊ नका कुमार. निराश होऊ नका. कोण दिले ते मला? माझा मृत्यू तर मला देत नाही ना. नाही कुमार. मी देवदत्त. देवदत्त तू या ठिकाणी जा. देवदत्त मीनाक्षीला घेऊन तर निघून जा. युवराज मीनाक्षी सुटका मी करेनच. पण प्रथमतः या राज्याचे युवराज यांना मुक्त करेन तेव्हाच. नाही देवदत्त तुझ्या जीवाचे काही बरे वाईट झाली तर आणखी आम्हाला दुःख होईल.
स्वामिनिष्ठ प्रधान आणि सेनापती शराबीच्या नसेत स्त्रियांवर अत्याचार करत असताना आपल्याचे रक्षण करण्यासाठी हा वीर कसा शांत बसेल? त्या सेनापतीला केवळ काळाच्या धरीत लोटून आलोय. मारताना त्या नराधमाला साधा देवाचं नाव घ्यायची सुद्धा इच्छा झाली नाही. देवदत्त खरोखर धन्य आहेस तू. तुझ्यासारखा वीर योद्धा या राजवाड्यात पाहिलं नाही मी. युवराज, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तुम्ही या गुप्त मार्गाने निघून जा. तुमच्या मदतीसाठी भीमाजी समाजी आहेतच. आणि हो, काळजी करू नका. तुमचं हे राज्य आणि वैभव मी अगदी आनंदाने देईन. निघा तुम्ही. ठीक आहे. म्हटल्याप्रमाणे युवराजांची सुटका झाली. ही बातमी त्या महामंत्र्यात कळण्याआधी त्या महामंत्र्यात चाल करून गेलं पाहिजे. महामंत्री सावध राहा! महामंत्री सावध राहा! जो विचार करावा तो गुंता वाढत जातो. आम्ही केलेल्या पापाची सारखी सोप नाही होऊन आम्हाला बेचैन करतायत. ते मेलेले मोठे ती पापाची मालिका माझ्या गळ्यावरती गळपा घेऊन माझा जीव तर घेणार नाही का? जोर जबरदस्तीने मिळवलेले नाटक उकलून तर पडणार नाही ना. जिकडे पाहावे माझा मृत्यू ढाल हात करून बा. आणि हो, त्या देवाच्या मार्गावरती गेलेले आमचे शिव सेनापती त्यांचा अद्याप कुठे ठाकरा लागत नाही. हमारी मांगे पुरी केले आवाज कुणाचं काही शकत नाही मला. मी पण नाही बोलली ना. महाराज, आनंदाची बातमी म्हणजे आमच्या शूर सेनापतीने त्या देवदत्तला जेलबंद केलं तर. नाही, सांग. मी सांगतो, देवदत्तला पकडण्याआधी सेनापतीवर काने झडप घातली. होता तो तेरा देवदत्त या महामंदिराचा उजवा हात आज धरून पडला. जड आहे परंतु आमच्या हातून आज वीरस्त्री गेलेली नाही. स्त्री केली त्या देवदत्तला जेलबंद करत प्रतापला सोडून देतो. बस. दुसरी काय बातमी घेऊन आलो. पहिली बातमी ऐकून आमच्या सर्वांगाचा दाह झाला आहे. दुसरी बातमी ऐकून भडकावू दे. आज भडकाला आता डायरेक्ट बॉलस्पॉट. मी नाही बघता मला मारतात पण. तू सांग. सांगतो. हा, काच बातमी सांगायची अशीच काय. अध्यक्ष माशे पूज्य गुरुजींवर का आणि माझ्या बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार ते तुम्हाला ऐकायचे ऐका, नाही तर तो घेऊन घरात जावा. मारला का बोल सांग लवकर. मारला लवकर नाही. मी सांगतो कशा लवकर सांगतो. सांग. वीर योद्धा देवदत्तने युवराजांना कैद करण्यातून एका संकटातून बाहेर पडावं तर दुसरे भस्मासुरासारखे होते. आणि आमचा जीव तो देखील एका शेतकऱ्याच्या पोराच्या धोक्यात नाही महाराज, धोक्यात नाही. बाजूला सांगतो. मृत्यूच्या भोवऱ्यात महाराज, मृत्यूच्या भोवऱ्यात. म्हणजे तुम्ही देखील त्यात सामील आहात तर यात काय संशय. माझ्या या अपमानाचा बदला मी तुमच्या रक्ताला घेणार नाही. मरण्यास तयार हो. सामान्य शिपाईशी लढा दिला कसला बुद्धी चातुर्याने तलवार नाही. तुझ्या या तलवारीचा खणखणाट माझ्यासारख्या योद्ध्याला दाखव. तुझ्यासारख्या किती जागा पाहिलं असतील पण माझ्यासारखा विरोध सापडला नसेल. यापूर्वी तुझी आणि माझी भेट झाली होती पण ना मार्गासारखा माझ्या रानातून पळून गेला. पण आज मी तुला जिवंत सोडणार नाही. एक वेळ मी तरी मरेन, नाहीतर तुला तरी मरेन. तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर दाखव त्या तलवारीचा थांबा. तुम्हाला वाटलं का आम्ही काय बांगड्या बनले आहेत? बोलतोय आम्ही काय बांगड्या बनले आहेत काय? तुमच्या अंगात जर हिंमत असेल ना, तुमच्या अंगात जर हिंमत असेल तर याच्याकडे जाऊ. अरे जा. अरे जा, माझी इज्जत जाते. जा. इज्जत काय माझ्याकडे लागत नाही. काय नाही राग येतोय राग. आला की काय? नाही मारला नाही बघा सगळं. द्या उद्या असा मारू. महाराज, तरी मी मोठ्याने ओरडलो तरी आपण सावकार
लगेच कॉटला आला बाई. जास्त नका लवकर. जास्त काही बारा त्याचा काय हात नाही. बोलवतो. आता शपथ. शपथ. राम गणातील शपथ. दे तू दे. शक्ती दे प्रभू. भेटली या फक्त या आवाज दे माझा या. थांबले का? माझ्या डबल बिला डबल मला वाटलं मागल्या जरा गेले हे राज्य युवराजाच्या स्वाधीन केलं म्हणजे झालं. मी मीनाक्षीला वचन दिलं आहे की या राज्यात राणी बनवीन म्हणून. ठीक आहे युवराज, तुम्ही दिलेलं वचन मी मोठा भाऊ या नात्यानं तुमचं लग्न लावून देतो. घातलं तरी टोपी माझी छान आहे. टोपी घालून शाहू काय घासू दे त्याला काय. आता काय लग्नाला आलाय म्हणजे काय त्यांच्याकडे काय गाणा बिना भरत नाही. आपल्याला सर्व त्याला गाणा मुसलाला मुसाल एकच दिसतोय. आपण घालायच्या एका वाहिन्या 2-2 मुसला घालायच्या. गाना जो बहिला गाना जो बहिला मीरा जो देवीला मीरा जो देवीला. पप्पाला असा घाला मारला होता काय. तू बोलायच इथं मी इथं तू इथं मी इथं. इथं मला सांगा वाईन कुठं आहे. वाईन इथं ना मग गावभर कशाला मारता. गाणं आपल्या येत नाही मुंबईत झाली रे. तुला काहीतरी बोल. काय हळद त्याला हळद. एक बास एक बस काय पिझ्झा पिझ्झा दी गाडी पिझ्झा पिझ्झा दी गाडी माझे हळदीची माझी हळदीचा ग्लास मध्ये हळदीचा ग्लास नवऱ्या हा बघ किती
असू दे असू दे मला तुला झालेली आहे आता एक मस्त वेगळी गाणं म्हण गाणं तुला आठवत झालं माझ्या बायकोचं म्हण तुझ्या बायकोचं कोणतं बायको तुझी आधी पहिलं माझ्या बायको तुझ्या बायको पहिलं बघूया ना पौर्णिमेचे पडे चांदणे पडे चांदणे रविला तुला आले मागणे बाबांचे चांदणे चांदणे माझ्याशी मिटवाने बाबांचे चांदणे चांदणे याच्याशी रोज भांडणे रोज रोज काय कसं कसलं रत्न बघ माझ्या बायकोन असू दे आता माझ्या बायकोचा मला बघूया यशोदेचे कमल फुल चाल चाल रे मंदिरे तिकडे बघ तिकडे बघ आता इकडे बघ लिंबू लिंबू पण आपल्याला मामा पाहिजे
काय स्वस्ती करायची स्वस्ती बस झालं गाणी होय बस चला घ्या मामा हुशार दिसतोय मला काय गाडायचा जाणून हसतात कुठे मामा अंतरपाठ जरा तू अंतरपाठ पाठ नाही अंतरपाठ कोण बामण आहे काय बघ जरा कोण बामण आहे काय नाही कोण बघायला त्याला कोण म्हणणार आहे काय कोण नाही तू काय तू काय ना सुरू काय हा सुरू मला दिसत नाही आता सुरू गोदावरी नम्रता कोण संभ्रमवती कोण आम्ही सांगतो चंद्रा शुभ्रमवती शेवट येते म्हणजे काय मला देव बाबा देव पुढे काय रे मामा बायको माझी लुगडं माझं द्या मला काय कुठलं काय काय कुठे पाणी एकच आहे परत काढावं पाटावर बस